नमस्कार. शिवलीलामृत पोथीचे पारायण का करावे? शिव म्हणजेच देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहे. याचा वेद अन पुराणात उल्लेख सापडतो. मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकटे असतातच. याच दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावे, आपले जीवन सार्थ व्हावे यासाठी भगवान शंकरांना शरण जावे. आणि यासाठी श्रावण महिना असेल किंवा श्रावणी सोमवार असेल, प्रदोष काळ असेल, शिवरात्री असेल, प्रत्येक सोमवारी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे असे संत महात्मे सांगतात. शिवलीलामृत पोथीच्या 15 अध्यायांपैकी प्रत्येक अध्यायात आपल्याला जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तरे मिळतात. प्रत्येक अध्यायातून नेमके काय फळ मिळते आणि यासोबत पारायण कशा प्रकारे करावे हेही आपण पुढे जाणून घेणार आहोत. शिवलीलामृताच्या प्रत्येक अध्यायात मिळेल जीवनाचा सार. भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे. शिवलीलामृत पोथीचा पहिला अध्याय वाचला असता आपल्याला आपल्या सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात. दुसऱ्या अध्यायात आपल्याला शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते. तिसऱ्या अध्यायातून आपल्याला आपल्या पापांचे क्षालन होऊन जीवनाला सन्मार्गाची दिशा मिळते. चौथ्या अध्यायाने शिवपूजनाचे यथोचित फळ प्राप्त होऊन आपल्यावर येणारी आपत्ती टळेल. पाचव्या अध्यायातून आपल्यावर येणारी संकटे हरतील व आपले गतवैभव आपणास पुन्हा प्राप्त होईल. सहाव्या अध्यायाचे पठणाने स्त्रियांचे अकाली वैधव्य टळेल, त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल. सातव्या अध्यायाच्या पठणाने शिवशंकरांची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येईल. आठव्या अध्यायातून संकटे शारीरिक व्याधींतून सुटका मिळेल. नवव्या अध्यायातून पूर्व जन्मांची स्मृती होऊन या जन्माचा उद्धार होईल. 10वा अध्याय पूर्ण झाल्यानंतर उमामहेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवी दिशा मिळेल. 11व्या अध्यायानंतर अपमृत्यू टळेल, हितशत्रूंचे बळ कमी होईल, प्रतिष्ठा मान सन्मान वाढेल. 12व्या अध्यायानंतर आपल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना सद्गती प्राप्त होईल, परिवारातील भूत पिशाचांची बाधा नष्ट होईल. 13व्या अध्यायातून अध्यात्माची गोडी लागेल, अडकलेली कामे मार्गी लागतील. 14व्या अध्यायातून गुरुकृपा लाभेल, यासोबत विद्येची प्राप्ती होईल. शिवलीलामृतातील 15वा अध्याय हा कथेचा सार आहे. या अध्यायाचे पठणाने पोथीच्या पारायणाची सांगता होईल. आपण केलेले पारायण सुफळ संपूर्ण होईल. या पद्धतीने करावे शिवलीलामृत सप्ताह पारायण. कोणत्याही सोमवारी सकाळी किंवा सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन किंवा आपल्या घरातील शिवपिंडीवर 11 बेलांची पाने पिंडीवर वाहावी. शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन मी भगवान शंकरांना प्रसन्न करून शांती, समाधान, आनंद जी काही इष्ट कामना असेल ती बोलून प्राप्त करण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे 7 दिवसात पारायण करणार आहे. तरी हे कार्य भगवान श्री शंकरांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना करावी व तेथे किंवा स्वतःच्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीलामृत पोथी वाचावी. शुचिर्भूत असावे. शिवलीलामृत पोथी पारायणाचे वार: सोमवारी अध्याय 1 आणि 2, मंगळवार अध्याय 3 आणि 4, बुधवार अध्याय 5 आणि 6, गुरुवारी अध्याय 7 आणि 8, शुक्रवारी अध्याय 9 आणि 10, शनिवारी अध्याय 11 आणि 12, रविवार अध्याय 13, 14 आणि 15. पारायण करताना दिवा तेवत ठेवावा. पारायण संपल्यानंतर शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ती तांदूळ व दक्षिणा ठेवावी. शिवभक्त ब्राह्मण किंवा साधूला यथाशक्ती दक्षिणा व पांढरे शुभ्र वस्त्र दान द्यावे. गरजू व्यक्तींनाही यथायोग्य मदत करावी. पोथी मोठ्याने वाचली तरी चालेल, इतरांनीही ऐकावी. ग्रंथ वाचन पूर्ण झाल्यावर 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. शक्य झाल्यास रोज जप करावा. भाविक भक्तांनो, या प्रकारे आपण शिवलीलामृत या पवित्र ग्रंथातील 1 ते 14 म्हणजेच 1 ते 15 अध्याय
पठण केल्याने कोणते लाभ होतात किंवा कोणते फायदे होतात हे जाणून घेतले आणि शिवलीलामृत अध्याय साप्ताहिकमध्ये कोणत्या वारी कोणता अध्याय पठण करावा आणि पारायण कसे करावे ही पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेतली आहे. भाविक भक्तांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून जे काही चॅनलवर नवीन व्हिडिओ अपलोड केले जातील त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.